टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी जे आहे पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। आपण सध्या गोदाकाठ परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुराचा इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत सध्या पाणी आल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र बघायला मिळत आहे। खरं तर सकाळच्या सुमारास हे जे पाणी आहे ते दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत होतं, पायाला लागलेलं होतं आणि त्यानंतर प्रशासनाच्या वतीने दुपारच्या सुमारास दुपारी 2 वाजेच्या सुमारास गंगापूर धरणातून 6160 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। काल देखील 12 वाजेच्या दरम्यान 3944 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आला होता आणि त्यानंतर आपल्याला आता सध्या ही गोदावरी नदी पात्रातील दृश्य जे आहेत ती बघायला मिळत आहेत। या ठिकाणावरील मंदिर जे आहेत ते देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे। पुराचा इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या आता कमरेपर्यंत पाणी लागलेलं आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने देखील गोदाकाठ परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन कुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।